तर आपण पाहिलं टीम मालकपूर विपक्ष टीम मोर्जीवाडा या दोन संघांदरम्यान टीम मोर्जीवाडा 11 संघाने नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय फलंदाजीसाठी निमंत्रित. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी सुनील बाडकर सिद्धेश विरकर. खऱ्या अर्थाने मित्रांनो जर पाहिलं ना सिद्धेश विरकर हे खूप मोठं नाव आहे. आम्ही सातत्याने सिद्धेश बद्दल सांगत होतो आणि मला वाटतं मागची स्पर्धा सुद्धा सिद्धेश विरकरने गाजवली आहे. बाई तालुक्यामधून एक मोठं नाव आहे सिद्धेश विरकर. त्याचबरोबर आपण जर पाहिलं सुनील बाडकर ची जोडी गोलंदाजी मार्कवरतून अभय बाडकर. सगळं वाडकर समीकरण जुळलं गेलंय. तर आपण पाहतोय मॅच क्रमांक 4 3 मॅच क्रमांक 3 आपल्या भेटीला थोडं लेट होतं मित्रांनो. आता सर आपण टायमर ऑन करायला हवाय माझं तर मत असेल, कारण आजच्या दिवसातील सर्व मॅच 4-4 षटकांच्या खेळवायच्या आहेत. तर तुम्हाला मात्र 15 मिनिटं असतील 3 षटकाचा खेळ संपायला. 11 वाजून 15 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर होतोय. इथे मात्र थोडासा लेग दिशाला जाणारा चेंडू असेल. पंचांकडे दाद तर मागितली आहे परंतु साप पेट आली आहे, फिर डिलिव्हरी ठरवली आहे. इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव असेल. गोलंदाज मात्र पण पाहिलं अभय वाडकर. स्पर्धा आहे अभिमानाची, स्पर्धा आहे स्वाभिमानाची, स्पर्धा आहे मोर्जीवाडा गावाची. पुढचा चेंडू ओहो भुलटॉस आहे. पंचांचा दोन्ही पंचांचा हात मात्र वरती आलाय कारण खूप हायटेड होता आणि चेंडू तिथे मात्र खऱ्या अर्थानं चुकी. कोण आहे तिथे सागर. खऱ्या अर्थानं इथे मात्र असे चेंडू तुम्ही सोडाल तर नक्कीच संघाला मोठा धोका निर्माण होत असतो. इथे मात्र भीमरचा पहिला नो नक्की पंच सांगतील आपल्यापर्यंत पोहोचवला जात आहे. तुमचा एक बिन्नरचा व्हॅलिड चेंडू तुम्ही संपवलाय. येणारा चेंडू असेल प्री हिटचा चेंडू, मेजबानीचा चेंडू मोठ्या पटकासाठी. इथे मात्र लाभ केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत का, काय घडेल. इथे मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये फील होईल. त्या दरम्यान मात्र घेतलेली एकेरी धाव फ्री हिट वरती आले म्हणजे गोलंदाजांनी कमबॅक केलंय असं म्हणायला भाव असतो मित्रांनो. आता मात्र सिद्धेश विरकर ऑन स्ट्राईक. हार्ड हिटर आहेत. इथे मात्र स्विच करण्याचा प्रयत्न, अडब्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. मी तर म्हणेन खऱ्या अर्थानं तुम्हाला अडब्या बॅटनी खेळायला इथे मात्र कोणत्याही धाबा नाही आहेत. मी सातत्यानं सांगतो ज्यावेळी 180चं मैदान असते त्यावेळी तुमच्या पटक्यांना कुठेतरी मुडर घालावी लागते. इथे मात्र तंत्रामध्ये बदल करावे लागतात. तुम्हाला संघाचं हित जोपासावं लागतंय. लाभ केला, बिरकावलाय, सागरच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवलाय. सी कॉर्नर मिड विकेटच्या मधून सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी सिद्धेश विरकर. मित्रांनो मी मगाशी सांगितलं आणि हात तुम्ही फुलटॉस चेंडू दिलाय. फुलटॉस म्हटलं की फलंदाजांसाठी मेजवानीचा असतो, परंतु जर काल आपण मॅच झाली वानखेडला परवा दिवशी, त्या दिवशी फुलटॉस मात्र खऱ्या अर्थानं शापित ठरला होता. फुलटॉस खेळताच येत नव्हता कोणाला. पाहिलं क्रिकेटमध्ये व्हॉट अ कमबॅक यार. सुपर से भी ऊपर. लेग बायचा इशारा 1 धावेसाठी असेल परंतु काय कमबॅक केला यार. सुर्रे कमबॅक होता. पहिला चेंडू लो फुलटॉस आला, एक षटकार खाला होता तरी सुद्धा पुढचा चेंडू ओव्हर द पिच टाकायची जिगर दाखवले गोलंदाजांनी. इथे मात्र 1 धाव आले. एसटी रक्षकांची चुकी आहे. राहुल मात्र पाठीमागे थोडंसं कमी पडलेत मी म्हणेल. फटका फसला, लॅपटेट केला 1 2 3 परंतु कोण घेणार. इथे मात्र इथे झेल बाद होणार. फलंदाज सिद्धेश विरकर. खरं पाहिलं गेलं तर एक मोठा धक्का, मोठा हादरा मालकपूर संघाला. आणि आपण जर पाहिलं तर टीम मालकपूर मागच्या सिरीज मध्ये मात्र चांगली कामगिरी झाली होती. त्यामध्ये सिद्धेश विरकरने आपली छाप सोडली होती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये
नामदेव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. खरं पाहिलं गेलं तर मागच्या स्पर्धेमध्ये मला वाटतं उत्कृष्ट फलंदाज म्हणून मात्र नामदेव आहे ना, फलंदाज झाला ना, क्षेत्ररक्षक भेटलेलं का, हा कोणतं तरी वैयक्तिक पारितोषिक होतं आठवत नाहीये, परंतु इथे मात्र धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 13 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 साठी प्रशांतला निमंत्रित केलं गेलंय. स्ट्राईक एंडला सुनील बाडकर मध्ये कावलाय, लाऊड साऊंड आला, चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन रिझन मधून सीमारेषा बाहेर 6 धाब्यांसाठी सुनील बाडकर. इथे मात्र एक तुफानी हल्ला प्रशांतच्या गोलंदाजीवरती, पहिला चेंडूवरती एक अप्रतिम प्रहार आलाय. इरादे स्पष्ट केलात सुनील बाडकरांनी. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही असं म्हटलं जातं ना, इथे मात्र थांबलं जात नाहीये. मोठ्या पटक्यांचा शोध घेतला जातोय. पुन्हा एकदा रडार मध्ये आहे, उंची आहे, लांबी किती आहे, इथे मात्र अप्रतिम देखना तो जंग गगनचुंबी षटकार येतोय. वा भाई वा सुनील बाडकर, तुम्ही खऱ्या अर्थानं आणखी एक संधी आहे. हा चेंडू मित्रांनो 1144 चा आहे सुनील बाडकर साठी. पाहिलं गेलं तर प्रशांत, काय नाव आहे प्रशांत बाडकर, काय घडणार आहे, कसा चेंडू हाताला जाईल, साऊंड बिग 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 षटकार होतोय. सलगच्या दुसऱ्या मॅच मधील दुसरी षटकार हॅट्रिक इथे मात्र नोंदवली आहे सुनील बाडकर. आदरणीय प्रसाद दादा घोरपडे यांच्याकडून 1144 जे प्राइज लागले ते मात्र सुनील बाडकर आपल्याला करतात. वा भाई वा, इथे मात्र कसा चेंडू टाकू, तुम्ही असा लॉलीपॉप दिला ना, अगदी म्हटलं जाईल ना आ बैल मुझे मार अशी स्थिती प्रशांत बाडकर करतायत. चेंडू हाफ ट्रॅकर टाकलाय, परंतु एवढा लॉलीपॉप आहे, कोणी त्यावरती षटकार मारेल, खोदून काढला, झेलची संधी निर्माण झाली आहे, परंतु नाही, अगदी समोरच्या दिशेला वन बाउन्स येईल. एक आणखीन चौकार, उध्वंस माजवलाय, ब्लास्ट केले जातात, धाबांचा मुसळधार पाऊस पाडला जातोय. नाव आहे सुनील बाडकर, टीम आहे मालकपूर. वा बाय वा, सिद्धेश बाद झालाय, परंतु कुठेही अगदी एवढीशी कमतरता भासून दिली जात नाहीये. सुनील बाडकर टीम मोर्चीवाला, चला बेट जास्त घेताय, स्वतः यजमान आहात आपण मित्रांनो. मी मगाशी सांगितलंय की आपला वेळ आपणच वाचवायला हवा. काय बॅटिंग आहे यार, अफलातून आहे. आणखी एक आणखीन एक आणखीन एक, हो 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 हो, इथे मात्र पाठवलाय डीप मिड विकेट रिझन मधून आणखीन एक धमाका, आणखीन एक ब्लास्ट. सुनील बाडकर छा गए भाई, अफलातून आहे म्हटलं जाईल. सुनील बाडकर सकाळच्या सत्रामध्ये काय नाश्ता करून आलाय हा विचार करत असेल प्रशांत बाडकर. भाऊ बंदकीन मधलं हे युद्ध आहे, आणि ज्या वेळेस भावा भावांमध्ये युद्ध लागतं ना, त्याचा खऱ्या अर्थानं फटका फसला, चेंडू हवेमध्ये आहे, परंतु चेंडू पर्यंत पोहोचणं मुश्किल झालं. हो हो हो, पकडा त्यांना. खऱ्या अर्थानं स्थिती फार थोडीशी गंभीर झाली आहे. बोला की. हो हो, ठीक आहे ठीक आहे. खूप लांब होता, परंतु खऱ्या अर्थानं असे झेल पकडायला पाहिजे तुम्ही, कारण आपण जर पाहिलं ना 30 सर्कल पर्यंत खेळाडू बाउंड्री म्हणजे येत असतात. 2 षटकाचा खेळ संपलाय, 2 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 42 धावा, म्हणजे 29 धावा खर्ची घातल्या बाबा या षटकामध्ये. खरं पाहिलं प्रशांत वाडकर, आपण खऱ्या अर्थानं विचार केला तर खूप मोठं षटक हाताळलं आहे मित्रा, परंतु काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. नवीन गोलंदाज येत आहेत, कोण? मंगेश बाडकर.
गोलंदाजी मार्क वरतून इथे फटका बसला, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी, एका हाताने प्रयत्न केला जातात परंतु झेल असे टिपले पाहिजे तुम्ही मित्रांनो. फलंदाज मात्र आपण पाहिलं नामदेव आहे का? नामदेव. त्यांच्या बॅट मधून एक दबा आली. आता मात्र स्ट्राईक एंडला सुनील बाडकर. मंगेश वाडकर गोलंदाजी मार्कवरतून कसं रोखलं जाईल हे वादळ. वा 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 वा, सुरेख चेंडू हाताळलाय, वादळाला थांबवलंय कारण सुनील वाडकर यांनी एक वादळ निर्माण केलंय. लाजबाब फलंदाजी आतापर्यंत वैयक्तिक धाब्यांचा विचार केला. तिकडे बघ. 34 धाबांवरती नाबाद खेळत आहेत. अर्धशतकाकडे वाटचाल आहे. ओ लॉप केलाय, मधुर साऊंड, स्विच हिट केलाय, बिर्र काढलाय, गगनचुंबी लांब लचक देखना षटकार येतोय. नाव आहे सुनील वाडकर. काय बॅटिंग चाललंय यार, अप्रतिम, देखणं, माइंड ब्लोईंग, अफलातून शब्द अपुरे आहेत यार. सुनील वाडकर यांच्यासाठी खरोखर काय क्लास दाखवतात. कोणताही गोलंदाज आणा, इथे ह्या वादळाला थांबवणं मुश्किल आहे आणि तेच घडतंय. तुम्ही ओव्हर द पिच गोलंदाजी करणार तर इथे मात्र तुम्हाला चेंडू बाहेर आणावे लागणार या प्रकारची, परंतु दिशा भरकटली नाही पाहिजे. यस पंच आमच्याकडे बळले जातील, इथे बाईट कॉल येईल. या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल आणि अर्धशतक फलकावर लागलाय टीम मालकपूर 11 संघ. पुन्हा एकदा मंगेश वाडकर. ओ आता मात्र प्रेशर आलंय, दडपण आलंय. नेक्स्ट मॅच असेल टीम उलूम 11 विपक्ष टीम चिखलगाव सनी धोंडे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या पहिल्या इनिंग नंतर टॉस साठी यायचं आहे. टीम उलूम 11 विपक्ष टीम चिखलगाव सनी धोंडे. ओ वाह भाई वाह, यू मिस, आय डेफिनेटली हिट, क्लीन बॉल. मंगेश वाडकर याने खऱ्या अर्थानं एका वादळाला थांबवलंय, एका खऱ्या अर्थानं चांगल्या खेळीचा अंत केला आणि दाद दिले बा. मंगेशला नक्कीच दाद देतात सुनील वाडकर, कारण अप्रतिम चेंडू होता, त्यासाठी कोणताही जबाब सुनील वाडकर यांच्याकडे नव्हता. अप्रतिम, देखना, क्लास चेंडू हाताळलाय मंगेश वाडकर यांनी. घेणाऱ्या काही धावा तर नक्कीच थांबल्यात असं म्हणायला हरकत नाहीये, कारण ज्या स्टार्स मध्ये फलंदाजी करत होते, जे रौद्र रूप धारण केलं होतं सुनील वाडकर यांनी, ते कुठेतरी आता कमी होईल. धावसंख्या जर टोटल विचार केला तर 51 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात. वेल प्लेड सुनील वाडकर. वैयक्तिक किती करून गेला? न्यू बॅटर राहुल गोळे. वैयक्तिक 40 धावा पहा सुनील वाडकर, राहुल गोळे. तर मंगेश वाडकर यांचं कौतुक करेन. सुरेख चेंडू हाताळलाय, गती वा वा, मंगेश वाडकर पलट मारतो जरुरी है असं म्हटलं जातं ना. एक तेरी तो एक मेरी. तुमच्या षटकार पाहिलेत परंतु आमचा आता विकेट सुद्धा पहा असं दाखवलं जात आहे टीम मोर्जीवाला 11 संघाकडून. आता मात्र गोलंदाजाला संधी आहे 1144 ची मित्रा. मंगेश वाडकर, एक चेंडू असेल 1144 चा. उद्याची सोय होणार आहे कारण उद्या संडे आहे. नक्कीच होऊन जाऊ दे खर्च असं म्हटलं जातंय आदरणीय प्रसाद दादा घोरपड यांच्याकडून. मग तुम्ही ही ती संधी दवडायची नाहीये. न्यू बॅटर आलाय, बाळा कोण आलंय? अक्षय वाडकर. मंगेश वाडकर 1144 नामी सगळे. इथे मात्र तिन्ही अष्टा उद्ध्वस्त झाल्यात लागोपाठच्या आणि स्वतः यजमान आहेत आणि फार तुरळक पाहायला मिळतं. म्हणजे आतापर्यंत प्रसाद दादा आम्ही पाहिलेला तिन्ही क्लीन बोलची हॅट्रिक पहिल्यांदा पाहतो या सीझन मध्ये. तिन्ही क्लीन बॉलची हॅट्रिक पहिल्यांदा साधली गेले आतापर्यंतच्या संपूर्ण सीझन मध्ये.
वा बाय वा मंगेश वाडकर 1144 लागू मंगेश वाडकर. आणि प्रसाद दादा यांच्याकडून तुमच्यासाठी पार्टी वेगळी असणार आहे. वा बाय वा छान आहे. इथे मात्र कुठेतरी नैराश्य पसरली होती मंचावरती सुद्धा, कारण यजमान खेळतात, परंतु मंगेशने पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण केलंय. वा वेल प्लेड. ओव्हर संपली. नवीन बॅट्समन कोण आला बाळा? रोहित वाडकर. न्यू बॅटर रोहित वाडकर, परंतु चर्चा असेल मंगेश वाडकर नावाची. राहुल मालुसरे न्यू गोलंदाज. यस इथं बाईट कॉल येतोय. खऱ्या अर्थानंच 3 क्लीन बॉल काढणं सहजासहजी शक्य होत नाही मित्रांनो, परंतु मंगेश वाडकरने ती किमया केली आहे. आणि इथे मात्र 1144 सन्माननीय आदरणीय सर्व मंडळाचे आधारस्तंभ खऱ्या अर्थानं प्रसाद दादा घोरपडे यांच्याकडून जे प्राइज लागलंय 1144 ते मात्र प्राप्त केलंय. आणि एकाच मॅच मध्ये 2 खेळाडूंनी मिळवलं मित्रांनो. डॉट झाला. पुन्हा एकदा राहुल निघतात. आता दिशा भरकटली आहे. खरं पाहिलं गेलं ना तर बाईट चेंडू आहे. राहुलच्या ऍक्शन मध्ये थोडासा नक्की बदल झाला मी म्हणेन, कारण एकत्र खेळत असताना राहुल आणि श्रीकांत घोरपडे असे नक्कीच एक जोडगोळी होती आमच्या टीम मधून. एक अप्रतिम खऱ्या अर्थानं खेळ दोन्हीचा व्हायचा. म्हटलं जातं ना पुढच्या दाराला लॉक लावलं, परंतु मागच्या दाराने चोरी झाली. इथे मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर फलंदाज नामदेव यांना चेंडू काही समजलाच नाहीये. यष्टा वाचवल्या म्हणत असताना चेंडू येऊन आदळला एक एसटी वरती. म्हटलं जातं ना लालच खऱ्या अर्थानं बुरी भला आहे. तुम्ही वाईटच्या लालच मध्ये गेला खरे, परंतु कमबॅक करून दिलं या 2 षटकांनी. कारण ज्या प्रकारची सुनील वाडकर यांनी फलंदाजी केली होती असं कुठेतरी वाटलेलं 80-90 कडे जाणार की काय, परंतु खऱ्या अर्थानं मंगेश वाडकर असतील तदनंतर राहुल असतील यांनी मात्र टीम मोर्जीवाडा संघाला कमबॅक करून दिलं. कारण तुम्ही 50-60 धावा चेस करू शकता आणि त्या दिशेने 4थं षटक घेऊन आलेत राहुल. आतापर्यंत जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर 52 धावा धावफलकावरती लागल्यात. न्यू बॅटर अर्जुन वाडकर. वा सुरेख चेंडू होता आपलाच पॉवर तो मध्ये. इथे मात्र नक्कीच एक धाव कंप्लीट झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न शूट करायला हवाय. तो अतिशय चांगला आलाय, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धाबे बरोबर 44 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. राहुल पुन्हा एकदा सज्ज होतील. नेक्स्ट मॅच टीम उळूम 11 विपक्ष टीम चिखलगाव सनी धोंडे. आपण टॉस साठी व्हॉट डिलिव्हरी आपल्यातून चेंडू हाताळलाय. 54 धावा झाल्या. सॉरी बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र काय घडेल. एक धाव चोरटी कंप्लीट झाल्या बायच्या स्वरूपामध्ये. फटका फसला. चेंडू हवेमध्ये कोण घेणार. 3-4 खेळाडू. इथे मात्र चेंडू डिझोर मध्ये जाईल. तर टोटल स्कोर काय आपण जाऊया 56 धाबा धावफलकावरती. अब तक 57 धावा. पहिल्या 2 षटकाचा विचार केला खूप लयलीन झाली होती मित्रांनो. त्यानंतर मात्र 2 षटकांनी कमबॅक करून दिले. कारण 2 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 43 धावा झाल्या होत्या. कारण 29 एका षटकामध्ये आल्या होत्या. 42 धावा झाल्या होत्या. चला टीम उळूम विपक्ष टीम चिखलगाव सनी धोंडे या दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करून घ्यायचा आहे. कोणाला घ्यायचंय? चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स उळूम 11 आणि चिखलगाव सनी धोंडे या चला आपण
आणि आपण टॉस करत आहोत. पडाल वैगाव आणि सौंदर्य. चला हा वैगाव आणि सौंदर्य टीम्स, वैगाव 11 आणि सौंदर्य टीम्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस करता यायचा. टॉस कुणाचा? चला वैगाव 11 आणि सौंदर्य 11 दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण त्वरित टॉस साठी यावं. त्याच्यासाठी बॉक्स मध्ये आणि टॉस करूयात आपण. टॉस करतोय साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मॅच असणार आहे सौंदर्य 11 आणि वैगाव 11. कॉल वैगाव कॉल करेल. हेड इज कॉल. हेड आणि हेड आलाय. टॉस जिंकलाय वैगाव 11 टीमनं टॉस जिंकलाय. 4 षटकांचा मॅच आहे. निर्णय घ्या आपला. आम्ही फलंदाजीने निर्णय केलाय. नक्कीच आता समोर सौंदर्य 11 ते देखील एक मॅच जिंकले. त्याने देखील आपण जबरदस्त मॅच पाहिला. किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल? हो आम्ही त्यांची मॅच पाहिली. त्यांच्याकडे फलंदाज गोलंदाज दोन्ही चांगले आहेत. तर आम्ही 4 ओव्हरमध्ये 40 प्लस करण्याचा प्रयत्न करू त्यांच्यासमोर. थँक्यू सो मच. जाऊया आपण सौंदर्य 11 टीम. टॉस कमवला गेलाय, विरुद्ध लागला. फिल्डिंग करायची, बॉलिंग करायची आणि किती धावेपर्यंत रोख लावण्याचा प्रयत्न करणार प्रवीण? सेम असेल. मगाशी आम्ही पाठच्या मॅचला 30 रनमध्ये डिपेंड केलं, तेवढ्या 40 मध्ये आम्ही डिपेंड करू त्यांना. आज KSK मध्ये आपण खरं तर क्रीडा परीक्षामध्ये खेळत असता, परंतु आज वाही विभाग पश्चिम क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळता. ज्या पद्धतीने आयोजन नियोजन कशा पद्धतीने पाहता आणि कशा पद्धतीने ही स्पर्धा अनुभवता? खूप छान नियोजन आहे त्यांचं आणि खूप आभार मानतो त्यांना. आम्हाला पण चान्स इथं खेळायला भेटला आणि आम्ही चांगला खेळ करू इथे. थँक्यू सो मच. आपण टॉस मध्ये घडले तर वैगाव 11 टीम टॉस जिंकली आणि प्रथमतः घेतली. त्यांनी बॅटिंग मॅच मध्ये मजा येईल, परंतु आपण पाहिलं तर मॅच मैदानामध्ये चालू आहे. थँक्यू सो मच. पाहुण्यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती आपण असं व्हायचंय. सौंदर्य आणि वैगाव नेक्स्ट मॅच असणार आहे. वैगाव 11 टीम टॉस जिंकल्या आणि प्रथमतः घेतली. बॅटिंग करून नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. ज्यावेळेस मॅच संपेल त्यावेळेस सौंदर्य 11 टीम आपण लगेच मैदानामध्ये रवाना व्हायचंय. ओ टू कम बॉक्स गणेश शिंदे सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज आपण खऱ्या अर्थानं टॉस का बॉल साठी ऐकला. उमेशजी सामंत वैगाव संघाने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजीचा महत्वपूर्ण निर्णय. याचं कारण नक्कीच आपण राहुल वाडकर यांची जी बॅटिंग पाहिली आहे ती खऱ्या अर्थानं अफलातून झाली आहे. पण सध्याच खऱ्या अर्थाने जर विचार केला तर या मॅचकडे रुख करूया. आपका 56 धाबा झाला. 57 धाब्यांचा आव्हान आहे. सिद्धेश वीरकर गोलंदाजी मार्क वरती. राहुल मालुसरे ऑन स्ट्राईक. दत्ता नॉन स्ट्राईक. 57 धाबा बनवायचा आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मात्र आपण पाहिलं. शॉर्ट स्क्वेअर लेग मिड ऑन आहे, मिड विकेट आहे, मिड ऑफ आहे, कबर एक्स्ट्रा कबर. राहुल या प्रकारचे फटके खेळाल तर नक्की तुम्हाला 57 धाबा गाठायच्या आहेत. ते साध्य होणार नाही मी म्हणेन. तुम्हाला इथे मात्र चेंडूच्या लाईन पर्यंत यावं लागेल आणि मी म्हणेन मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना इथे मात्र तुम्हाला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. या चांगला भेदलाय. कबर एक्स्ट्रा कबरच्या डोक्यावरतून अप्रतिम एक्स्ट्रा कव्हर नाही पाहायला मिळाला, परंतु ओ इथे म्हटलं जाईल नाही मी तुला आतमध्ये ठेवणार नाही, तू जा जा जा, तुम्ही दिल्या घरी सुखी राहा, असं क्षेत्ररक्षक स्वतःच चेंडूला बाहेर ढकलून देतोय. आलात इथे मात्र 4 धाबा. लकीचा चौकार आहे म्हणे, नशिबाचा चौकार आहे, कारण जवळजवळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आला गेला होता, परंतु चेंडूला मात्र कॅदर करता आला नाहीये. मित्रांनो, मी सातत्याने एक गोष्ट सांगत असतो की क्रिकेट म्हटलं की फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीचा खेळ नाही आहे, तर त्याला साथ मात्र क्षेत्ररक्षणाची हवी आहे.
ती मात्र तुम्हाला द्यावी लागेल. टीम मालकपूर एक नाबसलेला संघ आहे, मोठा नाव आहे. वा, इथे मात्र फटका लापटेट केला, तिथला क्षेत्ररक्षक हटवला आणि त्याच जागेमध्ये सी कॉर्नरला भेटलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषा बाहेर. 4 धाबा. खरं पाहिलं गेलं तर तंत्रशुद्ध राहुलकडे पाहिलं तर मी जवळजवळ एक 15 वर्षापासून राहुलला पाहतोय. एका टीम मध्ये सातत्यानं आपण जर पाहिलं सेक्टर 6 मध्ये खेळलोय आणि त्या काळामध्ये नक्कीच राहुलचं क्रिकेट चांगला दर्जेदार होतं. आता थोडासा त्यामध्ये असर पडलाय म्हणायला हरकत नाही, कारण मित्रांनो आपण जर पाहिलं लग्न झालं, संसार पाठीमागे लागला तर क्रिकेट थोडस मागे सरकलं जातं. तर तू कौतुक करेन सिद्धेश बिरकर काय करणार. इथे मात्र आपटलाय परंतु दिशा भरकटली आहे. चेंडू मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच मात्र बिग मॅच असेल. खऱ्या अर्थाने आमच्या महाबळेश्वर तालुका अर्थातच KSK मधून बिलॉंग करणारा सौंदर्य 11 तिथे नन्नाला पाहायला मिळेल आणि इथे मात्र वैगाव अर्थातच राहुल यांची बॅटिंग पाहायला मिळणार आहे. आता कमबॅक केलंय सिद्धेश बिरकर, हा एक मोठं नाव आहे मित्रांनो. मी मगाशी ज्यावेळेस फलंदाजीला आलो त्यावेळी सांगितलं होतं, कारण बरेच खेळाडू तोंड ओळख झाले. सातत्यानं आपण जावलीचा विचार केला, वाईचा विचार केला तर सातत्यानं आम्हाला खऱ्या अर्थानं भाग्य लाभत असतंय. इथे मात्र डान्सिंग इथे मात्र का हटायचंय तुम्हाला, हा मोठा प्रश्न होतोय. कारण आजकाल क्रिकेट आणि पंच खूप फास्ट ट्रॅक वरती आहेत. तुमची मुवमेंट आहे ना बारकाईनं पाहत असतात आणि त्याच दृष्टीने निर्णय आपल्यापर्यंत येत असतो. म्हणजे वाईट चेंडू तुम्हाला दिला नाहीये, याचं कारण होतं तुमचं फुटवर्क. थोडंसं बाकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न झाला. सिद्धेश बिरकर मोठा नाव आहे बा. आता मात्र नाही, आता माफी नाहीये. आता पंच मात्र दोन्ही हात फैलावले जातात. आंतरराष्ट्रीय नेम क्रमांक 25चं पालन होत आहे. आपण जर पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कित्येक बदल नव्याने नियमावली येत असते. ते येत असते त्याचं कारण असतं मित्रांनो, कारण प्रेक्षकांना अजून काही जास्त बेटर देता येईल हा ICC विचार करत असते. का अशाच प्रकारचे फटके खेळतोय, का एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळायचंय, का ऑन साईडला निवडला जात नाहीये, अनेक प्रश्न निर्माण झाले या षटकामध्ये. 2 चौकार आले परंतु 4 चेंडू डॉट ही झाले असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला, लेखाजोखा विचार केला तर 10 धावा आहेत. 56-57 धाब्यांची गरज, म्हणजे आता मात्र 18 चेंडू आणि 47 धाब्यांची गरज. आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन, त्याचबरोबर क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन असेल. तुम्हाला 30 सर्कलला 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला भेटतील. थोडासा गतिमान क्रिकेट खेळा मित्रांनो, विनंती राहील. टीम सौंदर्य नन्ना आपण सज्ज राहायचं, आपला टीम खेळायची आहे. प्रवीण शिंदे आपले स्क्वॉड सज्ज ठेवा, लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला उतरायचं आहे. कारण आम्हाला भाग्य लाभतं. मी सांगेल की खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आश्रय संघाची ज्यावेळेस स्पर्धा झाली, तुमच्या अगेन्स्ट तर नक्कीच आहेत, परंतु तिथेही आपण पाहिलं तर KSK मधील आपण BCC घोगवे पाहिलं, निपाणी पाहिलं, अशा टीम खेळताना आणि मला वाटतं या स्पर्धेमध्ये सुद्धा निपाणी टीम उद्या खेळताना आपल्याला पाहायला मिळाले आमच्या KSK मधील. म्हणजे खऱ्या अर्थानं चांगला फटका आहे कबरच्या दिशेने, परंतु आता इथे मात्र एक्स्ट्रा कबरला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाबा आहे. तो मात्र या मैदानामध्ये आउटफील्ड मात्र वेगळी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कारण चेंडू कोणत्या दिशेला मुवमेंट करेल सांगता येत नाही, त्यासाठी जास्त करून फुलटा चेंडू हातामध्ये देण्याचा प्रयत्न करा. 57 धाब्यांचा बचाव करत असताना गोलंदाजी मार्क वरतून गोलंदाज आपण पाहिलं राहुल गोळे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंडला राहुल महालुसरे. राहुल समीकरण जुळलं गेलंय, त्यामध्ये कोणाची विजयी सर्ष होईल पाहायचं. इथे मात्र व्हॉट अ कॅचर, आपलातून जेल टिपला, सुर कॅच आहे. इथे मात्र खेळ संपवला. राहुल बॅक टू द पॅव्हिलियन आणि एका राहुलने दुसऱ्या राहुलला मात्र माघारी पाठवलंय. व्हॉट अ झेल यार, कारण असे झेल टिपलं फार कमी पाहायला मिळतं, कारण त्यांनी पाहिलं तर मुवमेंट दोन्ही गुडघे खाली टेकले. इथे पूर्णतः समर्पित केलं आपल्याला, कारण आज मी खेळायला आलोय माझ्या गावाच्या नावासाठी. पाहिलं गेलं तर गावाच्या नाव लौकिकासाठी.
आज प्रत्येक जण खेळतोय, प्रत्येक जण आपापल्या जॉबला सुट्टी टाकले, काही कामं असतील बाजूला सरले आणि खेळायला का आलोय आम्ही, तर ही माझ्या अंगावरची जर्सी आहे ना, ती माझ्या गावाचा स्वाभिमान आहे आणि तो स्वाभिमान राखण्यासाठी आज प्रत्येक जण इथे येतोय. कारण मी सातत्याने एक गोष्ट सांगत असतो की एक गाव अकराचं ग्रामीण क्रिकेट आहे ना, ते कधीही वैयक्तिक स्वार्थासाठी खेळलं जात नाहीये, ते खेळलं जातंय गावासाठी. टीम आहे गावाची आणि गाव आहे माझा, या भावनेने खेळलं जाणारं क्रिकेट मित्रांनो. आणि इथे प्रत्येक जण खेळायला आलाय. न्यू बॅटर विशाल, राहुल पुन्हा एकदा निघतील. ओ चांगला फटका आहे, परंतु मुवमेंट काय असेल चेंडूची पायाचं. या चेंडू गेला मात्र पॉइंटच्या दिशेने सीमारेषा बाहेर 4 धाब्यांसाठी. खरं पाहिलं गेलं तर कुठेतरी थोडेसे नैराश्य आले होते, कुठेतरी धाबा आटल्या गेला होता. म्हटलं जाताना धाब्यांचा दुष्काळ पडला होता, त्यामधून कुठेतरी एक बुंद पाणी म्हटलं मिळालं असं म्हणायला हरकत नाही या चौकाराने. परंतु असे कित्येक चौकार मारावे लागतील तुम्हाला मित्रांनो, कारण 57 धाबा चेस करायच्या आहेत तर तुम्हाला मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाही आहे तुमच्याकडे. सुरेख चेंडू आहे, कमबॅक आहे, फटका वेगळ्या धाटुनीचा खेळला जातोय. फलंदाज मात्र विशाल यांच्याकडून खेळला जाणारा फटका. मी सातत्याने गोष्ट सांगत असतो बऱ्याचदा की तुमचा बाट आणि तुमची जे पाड आहे ते खऱ्या अर्थाने एका दिशेने यायला पाहिजे, परंतु इथे अभाव होता. बाट खूप लांबून आली होती विशाल यांची. फुलटॉस आहे, हो फटका फसलाय. उंच 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 झेलची संधी आहे, परंतु शक्यता फार कमी आहे. त्याचं कारण मी पाहिलं तर क्षेत्ररक्षक हल्ले गेले होते आणि खऱ्या अर्थानं तुमची मुवमेंट हल्ली ना, तुमची पोझिशन थोडीशी इकडे तिकडे व्हायला लागली की नंतर इथे मात्र जाणीव होत असते की नाही, हा झेल टिपणं थोडस मुश्किल झालं आणि तेच घडलं. झेल सुटला, त्याबरोबर आलेला दुहेरी धाबा, धावसंख्येला आकार, धावसंख्या मात्र 17 धाबा. धाव फलकावरती आणखीनही 40 धाब्यांची गरज आहे. बॉल झाले 4. ओ लाभ केला, वा वा वा, सुरेख फटका, क्रिकेट बुक शॉट, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून खेळलेला अप्रतिम देखणा फटका. आला 4 धाबा. धावसंख्येला पुन्हा एकदा आकार आपण पाहिलं तर 21 स्कोर बोर्ड. 21 धाबा 2 षटकाच्या अंती. म्हणजेच काय तर खऱ्या अर्थानं आता येणारे 12 चेंडू असतील आणि तुम्हाला बनवाव्या लागतील अजूनही 36 धाबा. बरोबर ना? 12-36 समीकरण आहे. मॅच बनवू शकते, अजूनही तुलायमान स्थितीमध्ये आहे क्रिकेट मी म्हणेन. खऱ्या अर्थानं जर विचार केला क्रिकेटमध्ये काही अशक्य नाही आहे मित्रांनो. चला चला, वेळ जास्त घेऊ नका. टीम मालतपूर, सुनील भोळे वाडकर, दोन्ही गाव खऱ्या अर्थानं बाडकर आपल्याला पाहायला मिळतात. टीम मालतपूर असेल, त्याचबरोबर टीम मोर्शीवाडा असेल, आजूबाजूची गावं आहेत. यस, एकच सीमा आहे, मला वाटतं एकच शिव असं म्हटलं जातं ना. सिद्धेश जास्त वेळ घेताय मित्रांनो, टायमर सेट व्हायला पाहिजे माझं तर म्हणणं असेल आयोजन समितीला. तुमची ऑर्डर आल्याशिवाय आम्ही तो नेम फॉलो करू शकत नाहीये. लाभ केला, चांगला फटका, परंतु लॉंगॉन आहे, त्याच्या डोक्यावरतून जातोय का? यस, इथे मात्र चेंडूने गाठले सीमा रेषा. यस, इथे मात्र खऱ्या अर्थानं 4 धाब्यावर 25 ऑन स्कोर बोर्ड. 25 धाबा धावफलकावरती आहेत. आता मात्र 11 चेंडूने बनवाव्या लागतील 32 धाबा. 11-32 समीकरण नव्याने आलंय. आणखीन 2 ब्लास्ट हवी आहेत. ओ माय गॉड, काय झालं? फुलटॉस मिस झाला असं म्हणायला हरकत नाहीये. कुठे कुठे कारण ओव्हर एक्साइटेड खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर जास्त मोठ्या फटक्यांकडे जात असताना फुलटॉस चेंडू येईल अशी अपेक्षा धरली जात नाहीये आणि त्यामध्ये ही फसगत होते. मी मगाशी फुलटॉस चेंडू बद्दल सांगितलं. मानखेडेला काल मॅच झाली त्यावेळी खऱ्या अर्थानं फुलटॉसचा खेळ चालला होता. आता मात्र पंचांच्या बाहू उंचावल्या जातील. यस, इन बाईट कॉल येईल आपल्यापर्यंत. नेक्स्ट मॅच टीम वैगाव 11 बी पक्ष टीम सौंदर्य 11.
दोन्ही संघ सज्ज राहायचं. बिग फाईट, बिग मॅच पाहायला मिळणार आहे. बादशिराला ओ इथे मात्र काय कुठल्या धाटणीचे फटके खेळले जातात. असे फटके मारून तुम्हाला जास्त धाबा मिळणार नाही आहेत. खरं पाहिलं गेलं तर थोडस हवेतून खेळायचा प्रयत्न झाला पाहिजे. विचार केला इक्वेशनचा. तरी आता आपण पाहिलं 9 बॉल किती पाहिजे? 9 चेंडू 29 धाबा. नऊ 29. खऱ्या अर्थानं मॅच तसं पाहिलं गेलं तर दोन्ही स्थिती दोन्ही बाजूला सारखी आहे. 2 मोठे फटके ही मॅच फिरू शकतात. इथे मात्र आलाय परंतु काय घडणार आहे? हो डाऊन 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 डाऊन. इथे मात्र झेल सोडलाय. इथे मात्र फुटबॉल चाललंय. खरं पाहिलं गेलं तर क्रिकेट आहे. चेंडूला पकडावा लागेल तुम्हाला, कारण त्याच प्रकारचा खेळ आपण खेळावा लागेल. कारण आपण सातत्याने जर पाहिलं ओव्हर कॉन्फिडन्स कधीही आपल्या अंगी येऊन देऊ नका मित्रांनो. कारण आपण सातत्याने जर पाहिलं तर ज्या वेळे ओव्हर कॉन्फिडन्सने खेळलाय त्या वेळे फसगत झाले. कारण जर एखादा फलंदाज लागला 2, 3, 4 षटकार आले तर ही मॅच फसू शकते टीम मालकपूर कडून. इथे मात्र असे फटके खेळणार तर मॅच नाही बनणार मित्रांनो, नाही बनणार तुमच्या बाजूनी मॅच. त्याचं कारण आहे तुमचे मिसहँडिंग फटके. जर तुम्ही फुलटॉस चेंडू सुद्धा सीमारेषा बाहेर पाठवणार नाही आहात तर खऱ्या अर्थानं मॅच तुमच्या बाजूने येणार नाहीये. संधी 2 निर्माण झाल्या होत्या. हे 2 षटकार आले असते ना मॅचचं चित्र बालती झालं असतं. आता जर विचार केला 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत तुम्हाला 26. 6 चेंडू 26 धाबा. एक आहे ना, 1 चेंडू शेष आहे. सॉरी 7 चेंडू आहेत. 7 चेंडू आहेत. हा जर षटकार आला तर ही मॅच मात्र पुन्हा एकदा टीम बोर्जीवाडा 11च्या बाजूने झुकू शकते. 7 चेंडू 26 धाबा हव्यात आणि आज T20चा जमाना आहे. T20 क्रिकेट म्हटलं की सहज 20 धाबा एका षटकामध्ये निघल्या जातात. फुलटॉस आहे. हो इथे मात्र काय घडेल? मिसफील्ड झाली आहे. एक धाबाला दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. भाग मिल्का भाग म्हटलं जात आहे. यस, पंचांचा निर्णय आलाय. नो बॉल आहे. कारण आम्ही मगाशी पाहिलं होतं थोडासा नक्कीच हायटेड होता चेंडू. कारण फलंदाज मात्र पॉपिंग क्रीज मध्ये राहून खेळतात. चला नो आहे. चला 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 आणि 1 शॉट आहे सर. यस, एकच धाबा असेल आताची. नो बॉल आहे म्हणजे 2 धाबा तर आहेतच परंतु 1 धावलेली धाव कमी होणार आहे. हा पण 1 नोटशी आले ना आणि 1 धावून काढली ना. 2 काढल्या होत्या. 2 काढल्या त्यातली 1 आर्मी आहे ना, मग 2 येणार. हा 2 आले सर. 9+1 आले. कंप्लीट झालेली धाबा आहे 33 म्हणजे 23 धाबा. फ्री हिट आहे. हा येईल का षटकार? काय घडेल? तुम्ही फुलटॉस चेंडू यार कशा पद्धतीचा खेळला जातो. सर्व नाराज होत असतील इथे मंचावरतून सुद्धा. कारण यजमान ज्यावेळेस खेळतात ना त्यामुळे प्रेक्षक मायबाप हा घरचा तुमच्यासाठी असतो मित्रांनो. 1 आली धाव म्हणजेच काय झालं तर 34 धाबा धावफलकावरती लागल्या. आता मात्र 6 चेंडू आणि बरोबर लागतील तुम्हाला 15 धाबा. मॅच दोन्ही बाजूला व्हायला आहे. तोलायमान स्थितीमध्ये आहे. 34 झालं ना. 23 सॉरी 34 धाबा झाल्यात. 23 धाबांची गरज आहे. 6 चेंडू 23 धाबा. चला मॅच सुरू करा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. टीम मालकपूर न्यू गोलंदाज कोण आले बॉलर? दीपक वाडकर. खऱ्या अर्थानं आमच्याकडे 12th मॅन आलाय छोटासा, परंतु खरं पाहिलं ना मित्रांनो त्याचं कौतुक मी करेन यासाठी कारण तो संपूर्ण आडनावास हे सांगतोय मला. हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. मोठे लोक येतात त्यावेळी फक्त शॉर्टकट घेतात, नाव सांगतात, परंतु हा छोटासा खेळाडू आहे संपूर्ण नाव सांगतोय. दीपक वाडकर फटका सजलाय परंतु याला तुम्हाला धाबा नाही आहेत मित्रांनो. 23 धाबा बनवायच्या आहेत तर तुम्हाला फ्रंटला खेळावं लागेल. चला चेंडू येतोय का पाहणं तर जुना चेंडू लगेच पंचांकडे सुपूर्द करा.
आलाय. आता मात्र 5-22चं इक्वेशन आहे. 5 चेंडू 22 धाबा. नव्याने समीकरण आहे. टीम सौंदर्य टीम वैगाव आपण सज्ज राहायचं. प्रवीण आपण तयार राहा प्लीज. लगेच क्षेत्ररक्षणासाठी टीम सौंदर्य आपण दाखल व्हायचंय आणि आपण लाईनअपने आत यायचंय. प्रवीण पुढील चेंडू सुरेख चेंडू होता. ब्लॉक होल खोदून काढला. समोरच्या दिशेला लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येत आहेत. पैकी करतायत. एकच धाब असेल. बा सुरेख क्षेत्ररक्षण टीम मालकपूर आता मात्र हॅबी होताना पाहायला मिळते. आता इक्वेशनचा विचार केला 4-22 म्हणजे तुम्हाला 4ही चेंडू षटकार हवेत आणि किती झाल्या 21 ना. सॉरी 4 चेंडू 21 धाबा आहे. समीकरण 99 आहे परंतु 4 षटकारांचीच गरज आहे. दीपक बाडकर इथे मात्र उंच 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 स्वतः गोलंदाज चेंडू खाली कोण घेणार ते ठरलं नाही आहे आणि त्यामुळे ही गफलत होती आहे. दुसरी धाव घेतली जाते. डायरेक्ट हिट केला जातोय आणि एकच धाव असेल कारण विकेट मात्र माघारी परतला जातोय. फलंदाजाला परतावं लागेल. ज्यावेळी असं सिच्युएशन येतं ना त्यावेळी आम्ही कॅमेऱ्यामध्ये पाहत असतो की कोणाचाही एकाचा कॉल नाही आहे. मित्रांनो मी सातत्याने गोष्ट सांगत असतो की बेटर क्रिकेट करा. आपल्याला सिद्ध करायचं ना तर बेटर क्रिकेट खेळा. कॉल द्या. यस मी घेतोय. वेट 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 असा कॉल आला पाहिजे. परंतु हे आजकाल आंतरराष्ट्रीय नव्हे IPL मध्ये सुद्धा पाहायला मिळतंय. एकमेकाला धडकले जात आहेत खेळाडू. कुठेतरी तिथे क्राऊडचा वेगळा विषय असतो. तिथे आवाज खूप असतो. परंतु इथे तुम्हाला कॉल देणं गरजेचं असेल. नवीन फलंदाज अभय मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. पुन्हा एकदा मिसहँडिंग फटका. चेंडू डी झोन मध्ये जाईल. लॉंग स्टॉपला जाईल एकाच धाबेसाठी. इथे मात्र आता एक औपचारिकता बाकी असं म्हणायला हरकत नाही. टीम मालकपूर संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती येऊन ठेपलाय. टीम सौंदर्य आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा मित्रांनो. टीम वैगाव आपली सलामीची जोडी पाठवा. दीपक बाडकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून सज्ज होताना पाहायला मिळतील आपल्याला. चला थोडस गतिमान द्या. एक लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. एक बॉल आणि एक धाव बाईकच्या स्वरूपामध्ये पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. परंतु आता मात्र धाब्यांना इथे काही जास्त मोल नाहीये असं म्हणायला हरकत नाहीये. कारण मित्रांनो पाहिलं गेलं तर मॅच टीम मोर्जीवाडा A11 संघाच्या हातातून बरीच लांब सुटली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. लॉब केला अलाउन द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू सीज इथे मात्र पहा तिथे कारण खांदे झुकल्यात गळफटलंय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण विजय इथे मात्र खऱ्या अर्थानं टीम मोर्शीवाला असंघ नक्कीच इथे मात्र पराभवाच्या छायेतून गेलाय. टीम मालकपूर संघ विजय झालाय. विजय संघाचं खूप खूप मनापूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रबोधन दिशा ना. मॅन ऑफ द मॅच यस नो डाऊट. 11 चेंडू 40 धाबा. सुनील वाडकर ठरतात मॅन ऑफ द मॅच. टीम सौंदर्य पहा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहेत आणि त्याचबरोबर